Just a minute. Okay. नमस्कार. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आता नवीन स्कॅम काय मॅनिप्युलेशन करता ते लिपोवपा खातीर हो नवीन जो अमेंडमेंट हाडलेलो आसा हो नवीन अमेंडमेंट कितें म्हणटा की इलेक्शन कमिशनान रिजल्ट डिक्लेअर जाल्या उपरांत खंय 45 डेजांनी तुवें खंय सगळे व्हिडिओज डॉक्युमेंटेशन जे आहा पळय तितले ते खंय डिलीट करपाक शकता. डिलीट करपाचें अनलेस एंड अंटील कोण कोर्टान गेल्लो आसा जाल्यार ते डिलीट करूंक फावना. म्हळ्यार हे फुडल्या इलेक्शनाची सारकी तयारी करून दवरली आसात. समज तर आमी चोरी केली जाल्यार ती चोरी सापडपाक जायना म्हणून आमी डेटा डिलीट करून उडयता. मागीर तुमी कोर्टान वचा कितें करा. म्हळ्यार आज जे 1 वर्स पर्यंत तुवें डेटा ट्रान्सपरन्सी जे दवरपाचो आसता इलेक्शन कमिशनान जो डेटा दवरपाचो आशिल्लो वो डेटा जो आसा पळय प्रेझेंटली इलेक्शन कमिशनान सांगला की आता 45 डेज रिजल्ट जाल्या उपरांत 45 डेजांनी तो खंय डिलीट करपाचो. हे अकस्मात हे कारण कित्याक लागून आयलें. विचार कसो आयलो हो स्पेस ना दवरपाक डॉक्युमेंटेशन करपा लागून स्पेस ना जाल्यार आमी पयशे दिता लोक 1 वर्स पर्यंत आसूनय थंयसर इलेक्शन कमिशनान. अरे जो कॅन्डिडेटाक दुबाव आसा तो तर कोर्टान वचूंक शकता. 1 म्हयनो सुद्धा 1-1.5 म्हयने सुद्धा जावचो ना ताका तुमी म्हणटा डिलीट करतले थंयसर. कोर्टान गेल्या उपरांत कितलो टायम लागता पळय ते सगळ्यांक खबर आसा. आनी तूं 45 डेजांनी तूं डिलिशन्स करपाक सोदता. कितें इंटेन्शन कितें आहा तुमचें इंटेन्शन पब्लिकाकूय कळोनी सगळ्यांक कळोनी की 45 डेज इलेक्शन कमिशन ऑफ इंडियान त्यांनी सांगला की 45 डेजान खंय इमिजिएटली खंय 45 डेजाच्या नंतर खंय डिलीट करपाचे खंय व्हिडिओज बीन सगळे. आता म्हाका एक विचारपाक सोदता डिलीट करपाची गरज कशी आयली. आनी पयलीं 1 वर्स पर्यंत तो डेटा दवरतालो. ईव्हीएम मॅन्युप्युलेशन इलेक्शन कमिशनाचे मॅन्युप्युलेशन आहा पळय ते कोर्टान व्हरूंक जायना म्हणून हो प्लॅनिंग आसा. प्रूफ डिलिशन करपाचो प्लॅनिंग आसा. म्हणजे हे सगळे जे कांड करता पळय तुमी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आज तुम्ही सगळे एक्सपोज जाता मरे. व्हॉट वॉज द नीड. आणि हे क्वेश्चन विचारपाक लागून हांवें हे क्वेश्चन ऑलरेडी ऑपोजिशनाक धाडलेले आसात. आणि ह्या इलेक्शन कमिशनान जो नवीन रूल हाडलेलो आसा 45 डेजाच्या नंतर डिलिशन करप व्हिडिओज म्हणून हे कित्याक लागून आणि हाजो पर्पज कितें आणि हेच्या नंतर ट्रान्सपरन्सी उरतली कशी. आणि कॅन्डिडेट जी आसा पळय तेंच्यांनी तर कोर्टान वचपाक जाय. पयलीं तेंचे डेटा कलेक्शन जावपाक जाय. आणि डेटाच तर नासचो ना जाल्यार कोर्ट आनी कितें करूंक शकतलो. म्हणजे हो पर्पज कितें हेजो ऑब्जेक्टीव कितें हो डिस्कशन जावपाक जाय. गोवा असेंब्लीनूय जावपाक जाय. कित्याक आमकां नॅशनल इलेक्शन कमिशन ऑफ इंडियेन हो रूल काडला अशें आमी डिपेंडंट रावपाक. हांगासर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया लागता सो हांगासरूय विचार जावपाक जाय. ह्या असेंब्लीन डिस्कशन जावपाक जाय कित्याक लागून हो रूल हाडलेलो आहा 45 डेजाच्या नंतर कंप्लीट डिलीट करपाचे व्हिडिओज हो कित्याक लागून आयिल्लो आसात हो प्रश्न डेफिनेटली डिस्कशन जावपाक जाय. आनी म्हाजे विनंती आसा सगळे ऑपोजिशन लिडरांना हो क्वेश्चन करपाची गरज आसा. कित्याक ट्रान्सपरन्सी हो इम्पॉर्टंट आहा. डॉक्युमेंटेशन हो इम्पॉर्टंट आसा. आणि हो पयलीं 1 वर्स आशिल्लो 1 वर्स पर्यंत डिलीट करपाक शकनासलो तो 45 डेज हाडलेलो आसा. कोणाचे इंटेन्शन आसा आणि कोण हो इलेक्शन कमिशन ऑब्जेक्टिव्ह कितें आहा ह्या इलेक्शन कमिशनाचो वो 45 डेज पर्यंत दवरपाक आनी त्याच्या नंतर डिलिशन करपाचें कितें प्रॉब्लेम आसा हें डिस्कशन करपाक जाय. आनी म्हाका दिसता हें हिडन उरपाक जायना. हें जगाक कळपाक जाय. सगळे जनतेक कळपाक जाय. इलेक्शन कमिशन हें आयज बीजेपीच ऑपरेशनल जाल्लें आहा सध्या प्रेझेंटली. आनी आयज ते सांगता ते तुमी करता. एक रिजन दिया आणि लोकांनी जनतेने विचारपाची गरज आहा तांकां बाबा रे 45 डेज तुम्ही जे म्हणटा पळय त्याच्या नंतर व्हिडिओज डिलीट करपाचे म्हणटा पळय अनलेस एंड अंटील कोण खंय कोर्टान वचना जाल्यार कितें प्रॉब्लेम जातालो तुमकां तो डेटा दवरपाक 1 वर्स. कितें लिपोवंक सोदता तुमी. इलेक्शन कमिशन ऑफ गोवा यांच्यानी आन्सर करपाची गरज आसा.
आणि आम्ही सगळे ऍक्टिव्हिस्ट मिळून हो विषय डेफिनेटली ठाम धरतले आणि हो विषय असेंब्लीन डिस्कशन जावपाक जाय. बाबा ऑब्जेक्टिव्ह कितें तुमचो 45 डेजाचो, कितें प्रॉब्लेम जाता? डेटा सेंटर ना तुमचे कडेन, स्टोर करपाक कॅपॅसिटी ना, कितें प्रॉब्लेम आसा? 1 वर्स दवरतालो तो डेटा. सो हाजेर विचार करपाची गरज आसा आणि दिस इज वन ऑफ द क्वेश्चन्स विच डेफिनेटली हॅव टू बी क्वेश्चन्ड because it is a question about the transparency of your vote. It is a question about your security of your vote. Thank you so much.